हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. मोठी गाडी घेऊन आलो मी गावच्या साईटवर. तर आज सगळ्यांना सुट्टी दिलेली आहे. फक्त 3 जणच कामावर बोलवले आहे सेंटरिंगचे. तर मोठ्या साईटवर काम करायचं आहे आम्हाला आज फायनल. तर इथं आता मटेरियल घेऊन जाणार आहे मधल्या साईटवरचं. मी इथं प्लायवूड गाडीमध्ये टाकण्याचं काम चालू आहे. तर आज मंगळवार असल्यामुळे आज मराठीतून व्लॉग आहे. आणि हे मटेरियल मोठ्या साईटवर दिल्यानंतर मी पेमेंट घेण्यासाठी जाणार आहे. तर आलो आहे मी लास्टच्या साईटवर. तर काल इधर स्लॅबची वॉटरप्रूफिंग केलेली आहे. काल दुपारच्या नंतर मी साईटवर नव्हतं आलो, आराम केला घरी. त्यामुळे आता वरती जाऊन दाखवतो वॉटरप्रूफिंग कशी झाली आहे. तर आलोय मी टेरेसवर. तर आज वॉचमॅनने इथं पाणी सोडलेलं नाही स्लॅबची क्युरिंगसाठी. तर हे जे दोरी मारली होती ते पाऊस दुपारच्या नंतर पाऊस आल्यानंतर हे सगळं सिमेंट पाणी दोरीचं मार्किंग सगळी धुवून निघलेली आहे. वॉचमॅनला सांगावं लागेल स्लॅबच्या वरती पाणी सोड स्लॅबची क्युरिंगसाठी. तर या साईडचं फक्त 3च प्लास्टर बाकी आहे, हे समोरचं आणि वॉटरप्रूफिंग आणि जो पोर्चचं बाकी एक रोचं ते. वापस आलो आहे मी गाडीपाशी. हे एवढं मटेरियल लागत आहे सेंटरिंगवाल्यांना. तर याच्या आधी आम्ही जेव्हा मटेरियल शिफ्टिंग करत होतो ह्या साईटवरून तर गोडाऊनमध्ये, त्यावेळेस आम्ही मटेरियल दिलं होतं मोठ्या साईटवर, पण ते मटेरियल पुरलं नाही त्यांना. त्यासाठी आता मटेरियल घेऊन चाललेलो आहे मी. तर आम्ही उद्यापासून कॉलमची कास्टिंग करणार आहे मधल्या साईटवरची. तर आलो आहे मी मोठ्या साईटवर. तर याच्या आधी लेफ्ट साईडला जी ग्रीन जाळी होती त्याच्यामुळे पूर्ण व्ह्यू दिसत नव्हता. तर आता पहा किती मस्त दिसत आहे फ्रंट साईडचं प्लास्टर. आता तुम्हाला मागच्या साईडने दाखवतो. तर 2 दिवस यांनी फक्त 6 विंडोची शटरिंग मारलेली आहे साईडची. तर हे पहा असे आम्ही साईडला शटरिंग मारलेली आहे. त्याच्या आतमध्ये 2 इंचचं प्लास्टर करणार आहे प्लास्टरवाले. तुम्हाला वीकली रिकॅप दाखवतो पण आणि सांगतो पण. तर बुधवारी डे 1ला सेंटरिंगवाल्यांनी इथं विंडो आणि डोअरचं जे लिंटेल आहे त्याचं काम सुरू केलं. तर पहिले स्टार्टिंगच्या 2 दिवसात आम्ही या लिंटेल आणि लॉफ्टची कास्टिंग केलेली आहे. त्यानंतर मी मटेरियल घेऊन आलेलो होतो सेंटरिंगवाल्यांना इथं जे विंडोची डिझाईन आहे त्यासाठी. त्यावेळी तुम्हाला फ्रंट साईडचं प्लास्टर दाखवलं आणि हे पहा असं. तर इथं जे विंडोची डिझाईन राहिली होती त्यासाठी सेंटरिंगवाल्यांनी इथं काम सुरू केलं आणि त्यासाठी मी 2 दिवस मटेरियल घेऊन आलो होतो. तर 2 दिवस सेंटरिंगवाल्यांनी कास्टिंग केल्यानंतर हे 2 दिवसांनी ब्रिक वर्क कम्प्लीट केला आम्ही. तर नवीन साईटवर पहिल्या दिवशी मशीन फसलं त्यामुळे मशीन रिटर्न केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही मुरुम टाकला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी 2 पाईलची मशीन आणि 2 मिक्सरची मशीन यांच्या मदतीने 76 पाईलची कास्टिंग केली. आणि त्यानंतर जे राहिले होते 2 त्यासाठी माणसं बोलवले पण ते काम झालं नाही. आणि त्यानंतर आम्ही शेडचं काम सुरू केलं इथं. त्यानंतर पाईलची पीसीसी करण्यासाठी इथं 1 जण ठेवला लेवल करण्यासाठी. हा होता वीकली रिकॅप आमचा. तर पहिल्या 6 विंडो सोडल्यानंतर आज 6 करणार आहे. तर आज यांना सांगितलेलं टोटल काम झालं पाहिजे आज, त्यानंतर सुट्टी करायची. फ्रंट साईडची तर आता आलोय मी वरती. आता तुम्हाला दाखवतो सेंटरिंगवाल्यांनी कसं काम केलेलं आहे. तर आलो आहे मी बेडमध्ये. तर अशी विंडोची आउटरची साईड मारलेली आहे मी शटरिंगसाठी. तर याला 6 mm चे गज लावल्यानंतर अशी प्लास्टर करणार आहे 2 इंचमध्ये. तर अशी डिझाईनसाठी आम्ही 2 दिवस काम चालू होतं आणि आज 3रा दिवस आहे आमचा. तर आलोय फ्रंट साईडला. हे पहा किती मस्त दिसत आहे फ्रंट साईडनी. एक साईडची जे पूर्ण ग्रीन जाळी खोलल्यानंतर. तर सेंटरिंगवाल्यांना मटेरियल दिल्यानंतर मी जे मटेरियल इथं लागत नाही त्यांना ते मटेरियल घेऊन जाणार आहे बांबू प्लायवूड. तर सेंटरिंगवाल्यांनी एवढं मटेरियल टाकलं आहे गाडीमध्ये प्लायवूड आणि बांबू. याचा अर्थ हे मटेरियल लागत नाही. आता हे मटेरियल मी घेऊन जाणार आहे घरी. तर उद्यापासून आम्ही 2 BHK साईडचे जे 2nd फ्लोअर आहे त्याची कास्टिंग सुरू करणार आहे कॉलमची. तर आज बाकीच्या टोटल साईड बंद असल्यामुळे आता मी चाललो आहे घरी. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. राम राम.